भाजप हा लाचार नाही, देशाच्या कल्याणासाठी युती हवी आहे, काँग्रेसच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून युती हवी आहे असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. एकमेकांचं तोंड न पाहणारे मोदींच्या भीतीपोटी एकत्र आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच त्यांचं कोणतंही धोरण किंवा विकासाची दिशा नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून युतीसाठी कुठली ऑफर आलेली नाही अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच राज्यामध्ये आम्हीच मोठे भाऊ असून दिल्लीचं तख्तही हलवणार असं राऊत यांनी म्हटलंय. राज्यात भाजपची विजयी घोडदौड कायम असल्याचं पाहायला मिळतं. 4 पैकी 2 नगरपालिकांमध्ये भाजपचा तर एका नगरपालिकेत युतीचा झेंडा फडकलेला आहे. गिरगावातील 130 वर्ष जुनी क्रांतीनगर चाळ मेट्रोच्या कामामुळे इतिहास जमा होणार आहे. 4 पिढ्यांची ओळख असणाऱ्या या चाळीतील रहिवाशांना येत्या 15 फेब्रुवारीला चाळ सोडावी लागणार आहे. पुन्हा राहता येणार नसल्यामुळे चाळीमध्ये शेवटचा स्नेहमिलन कार्यक्रम साजरा केला जातोय. कारखान्यांना ऊस विकल्यानंतर सुद्धा अनेक कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर एफआरपी मिळावा अशी मागणी या मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. एफआरपी मिळेपर्यंत हटणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. पाणी एक्सप्रेस नंतर आता दुष्काळामध्ये जनावरांसाठी रेल्वेनं चारा आणला जाणार आहे आणि यासाठीची तयारी राज्य सरकारनं केल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. पालघर, कोल्हापूर आणि पुणे भागातून हा चारा आणला जाणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमधून 11 जण घोड्यावरून मुंबईकडे रवाना झालेले आहेत. तर पुढेही काही कार्यकर्ते घोडेस्वारीनंच मुंबई गाठणार आहेत. मुंबईपर्यंत जवळपास 35 पेक्षा अधिक घोडेस्वार यामध्ये सहभागी होणार आहेत. नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिनी शाळेतील विद्यार्थिनींवर मद्यप्राशन करून पैसे उधळणं पोलिसाला चांगलंच महागात पडलंय. पैसे उधळल्याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद वाळके याला निलंबित करण्यात आलेलं आहे. जालन्यामध्ये भाजप किसान मोर्चाचे रावसाहेब भवर यांनी शेतकऱ्याला मारहाण केली. जमिनीच्या वादामधून शेतकऱ्यासह कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप मोठ्या घोषणेच्या तयारीत आहे. 8 ते 12वीच्या गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याचा विचार मोदी सरकार करते. मानव संसाधन विकास मंत्रालयानं या संदर्भात अशोक अग्रवाल यांना पत्र लिहिलंय. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस निवडून आला तर गोरगरिबांना किमान वेतन देऊ अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये केली आहे. अहमदाबादमध्ये पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकचं शूटिंग झालेलं आहे. यामध्ये बहुमुखी अभिनेता विवेक ओबेरॉय, अनुभवी अभिनेता बोमन इराणी आणि अभिनेता दर्शन कुमार यांचा यामध्ये समावेश आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकमध्ये सभेत एका महिला कार्यकर्त्यासोबत गैरवर्तणूक केली आहे. महिलेनं माईक हातात घेऊन काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही घटना घडलेली आहे. सिद्धरामय्या यांना महिलेनं विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्यामुळे तिच्या हातातील माईक खेचला. माईक खेचताना महिलेचा पदर देखील खेचला गेला तर महिलेच्या तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जबरदस्तीनं खाली बसवण्यात आलं. या घटनेचे सर्वत्र सध्या तीव्र पडसाद उमटत आहे. भारतीय वायुसेनेचं जगवार हे लढाऊ विमान कोसळल्याचं वृत्त आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये हे विमान कोसळलं. सुदैवानं या दुर्घटनेमधून वैमानिक थोडक्यात बचावला आहे. जपानला मागे टाकत भारतानं स्टील उत्पादनामध्ये 2रं स्थान पटकावलं. वर्ल्ड स्टील असोसिएशननुसार ही माहिती पुढे आली आहे तर चीन हा पहिल्या स्थानावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला. कोणी आम्हाला चिडल्यास त्यांना आम्ही सोडत नाही असं आपल्या सैन्यानं यापूर्वी सांगितल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. काँग्रेसनं ओनली राहुल ओनली प्रियंकाद्वारे या दोघांचंच भविष्य सुरक्षित केलं असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित रॅलीमध्ये ते बोलत होते. हिंदू महिला स्पर्श करणाऱ्याचा हात छाटा असं धक्कादायक विधान भाजपचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलंय. कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील सभेमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे. आयआरसीटीसी घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं जामीन दिलाय. तसंच त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेजस्वी यादव यांनाही जामीन मिळालेला आहे. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आलेला आहे. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे गठबंधन धोक्यात आहे. असं असताना काँग्रेस आमदार मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप करत कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. हरियाणाच्या जिंद विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज त्यासाठीचं मतदान संपन्न झालंय. कडाक्याच्या थंडीतही नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
मेघालय खाण दुर्घटनेतील कामगारांपैकी एकाचा मृतदेह सापडलाय. दुसरा मृतदेह बाहेर काढण्यासाठी नौसेनेनं प्रयत्न सुरू केलेत. खाणीमध्ये अनेक साधनसामुग्री असल्या कारणामुळे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. केरळच्या बस परिवहन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसले. परिवहन प्रशासनाकडून मूलभूत सेवा देण्यात येत नसल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. तामिळनाडूच्या त्रिचीमधील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेवर दरोडा पडला. चोरट्यांनी लाखोंच्या रकमेसह दागिनेही चोरी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू असून रविवारपासून सुरू झालेल्या या लिलावासाठी खास वेबसाईट बनवण्यात आली आहे.